सैराट चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेला परशा अर्थातच आकाश ठोसर हा आता नव्या इनिंगसाठी सज्ज झालाय. आकाशला महेश मांजरेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटासाठी कास्ट केलंय. या चित्रपटात तो हिरो म्हणून झळकणार आहे. सध्या तरी या चित्रपटाचं नाव जाहीर झालं नसलं तरी चित्रपटाचं शूटिंग मात्र सुरू झालंय. श्रेयस सावंत आपल्यासोबत आहे फोन लाईनवरून. श्रेयस, काय अधिक सांगशील? आकाश ठोसर आधीच लोकप्रियतेच्या शिखरावर आहे आणि आता महेश मांजरेकरांसारख्या खूप मोठ्या दिग्दर्शकांच्या सिनेमात तो आता काम करणार आहे. खरं हे चित्र जे आहे ते नवीन निर्माण झालं. म्हणजे नागराच्या सिनेमात काम करणं, त्याच्यानंतर त्या सिनेमातल्या ऍक्टरला दुसरं सिनेमा मिळणं हा खूप मोठी गोष्ट आहे. जर आपण बघितलं तर जुना सिनेमा जो होता फॅन्ट्री, त्याच्या कलाकार कुठेच दिसले नाही त्याच्यानंतर. पण आता नागराची कंपनी मधला एक ऍक्टर महेश मांजरेकर बरोबर काम करतोय. आता तो जो सिनेमा आहे त्याच्यात शूटिंग आता सुरू आहे फिल्म सिटीमध्ये आणि अजूनपर्यंत कुठलंच नाव ठरलं नाहीये. एक फोटो व्हायरल झालाय फेसबुकवर त्या दोघांचा, म्हणजे महेश जी त्याला डिरेक्ट करतात असा फोटो झालाय. पण कुठे ना कुठे खरं तर लोकप्रियतेच्या यशावरच आहे आकाश असं म्हणूया आपण. कारण परशा ते आकाशचा प्रवास आणि आता सैराट नंतर ते महेश मांजरेकरच्या सिनेमात काम करणं, त्यांच्या टीम मध्ये काम करणं. बरोबर, महेश मांजरेकरांच्या कॅम्प मध्ये येणं म्हणजे मराठी सिनेसृष्टीत खूप मोठं नाव कमवणं असंही आहे ज्योती. त्यामुळे आकाशच्या यशकीर्तीवर आपण काही बोलू, आता काय बोलू असं वाटतं. पण तरीही कुठे ना कुठे आकाशच्या यशामध्ये खूप मोठा भाग नागराचा आहे, सैराटच्या आणि सैराटच्या लोकप्रियतेचा असं बोलू शकतो ज्योती आपण. नक्कीच. धन्यवाद श्रेयस दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.